रणे कधी मार्गी मागे रविवत पनापती तुम्ही शिवसूत सांगे उद्ध्वस्त तोडून करा रनिमलेंच पाश संपूर्ण हिंद विकरा आपला स्वदेश जाळून राख करण्या जगिमलेंच सत्ता हिंदू मनास शिकवू शिवपुत्र कित्ता राष्ट्रातले नौखडू जरिमलेंच विष टिकणार नाही कधीही जग हिंदू देश संभाजी जाळ तदवत शिवसूर्य जाळ निर्मून हिंदू हृदयी बनुमलेंच काळ हे हिंदू राष्ट्र कनुनी यवनांतकांचे संकल्प पूर्ण करूया शिवभूपतींचे विसरू कसे कधी आम्ही शिवबाव्रताला सोडू कधी न कधी धरिल्या पथाला शिवसूर्य चित्ती तळपे नितस्तहीन प्राणा समान अमुचा उर राष्ट्र जान मृत्यू जीवेवरी जिने जगले अखंड उद्ध्वस्त नष्ट करण्या रनिमलेंच बंड शिवसिंह सदृश्य करू अवघा स्वदेश हिंदुत्व शत्रू सगळे करुणामशेष विघ्ने असंख्य जरी पथ चालताना घालून भीक कधी यमयातनांना धर्मार्थ आयु बलिदान करू सहर्ष संभाजी बाजी शिवबा रविवत आदर्श झुंजार जात अमुची शिवशार्दुलांची अंत्येष्टी निश्चित करे रनिपाकतेची मारून शत्रू अवघे समरात ठार दुर्दांत हिंदू कुळ हे जग जिंकणार पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय आता आपण ध्येय मंत्र घेऊया शिव आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे
शिवरायांची सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, मनोनी साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. पहिलाच दिवस आहे तरी पण संख्या खूप चांगली आहे. पण आपण हे सगळे जमलोय ते कुणीतरी सांगितलंय म्हणून नाही, तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. यांचे आपल्यावरती काहीतरी उपकार आहेत, त्याच्यामुळे आज आपण त्या डोक्याला टोपी घालून किंवा डोक्याला कुंकू लावून फिरतोय. हे त्यांचं देणं आहे. त्या उपकाराच्या भावनेतून आपण इथं आलो पाहिजे किंवा आलेलो आहोतच. तर शिवाजी महाराजांचा विचार केला तर आपण कायम म्हणतो की शिवाजी महाराजांसारखं जगलं पाहिजे, की शिवाजी महाराजांसारखं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे, त्यांनी जे धर्मासाठी काम केले ते करता आलं पाहिजे. आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत काय म्हणतो की संभाजी महाराजांसारखं बलिदान आपल्याला धर्मासाठी बलिदान जरी नाही देता आलं तर त्यांच्यासारखी जी धर्माची निष्ठा होती, की धर्मावरती जे त्यांचं प्रेम होतं, किंवा त्यांच्या वडिलांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी जे त्यांना धर्म शिकवला होता, स्वराज्य म्हणजे काय ते शिकवलं होतं. हिंदवी स्वराज्य, आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो. तर हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, तर हिंदूंचं स्वराज्य. म्हणजे हा एक मराठीतला हे आहे की जसं मानव तर आपण म्हणतो मानवी, दानव दानवी, पशुचं पाशवी, तसं हिंदूंचं काय तर हिंदवी. तर हे हिंदूंचं राज्य हे जे त्यांना शिवाजी महाराजांनी सुपूर्द केलं होतं म्हणूयात आपण, ते हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. संभाजी महाराजांचा लढा हा खूप मोठा आहे. म्हणजे औरंगजेब जेव्हा दक्षिण भारतामध्ये आला तेव्हा 7.5 लाख फौज घेऊन आलेला आहे. आणि संभाजी महाराजांकडे जी फौज होती ती उणेपुणे 40,000च्या आसपास होती. तर 40,000च्या फौजांनी 7.5 लाखाच्या फौजेशी लढा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे 20 पट सैन्य होतं. साधा विचार करा, आपण आज 10 मित्र दाबलोय आपल्या 20 पट, म्हणजे 200 जण आपल्याला मारायला आले तर आपली काय परिस्थिती होईल. आपण त्याच्या आधी पळून जाऊ किंवा आपण त्यांना शरण गेलेलो असू. पण संभाजी महाराजांनी देवदत्तपणे ती लढाई स्वीकारलेली आहे. संभाजी महाराजांनी 9 वर्ष लढा दिलेला आहे. आणि औरंगजेबाला 9 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्यामध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये साधा शिरकं सुद्धा करता आलेलं नाही. संपूर्ण आशिया खंडाचा राजा आपण त्याला म्हणू शकतो, एवढा त्याचा भूभाग त्याच्या आधिपत्याखाली होता औरंगजेबाच्या. त्या आशिया खंडाच्या वरती पूर्ण राज्य करणाऱ्या राजाला संभाजी महाराजांचं स्वराज्य जिंकता आलेलं नाही. कारण काय की जे मावळे लढत होते ते हिंदवी स्वराज्य म्हणजे काय, तर आपलं हिंदूंचं राज्य आहे या भावनेने लढत होते. त्यामध्ये कुणाला पद नको होतं, कुणाला अपेक्षा नव्हती, कोणाला त्यामध्ये म्हणजे काही मिळवायचं नव्हतं. जे काय आहे ते धर्माचं राज्य मिळवायचं होतं. त्या एका पवित्र भावनेने ते एकत्र आलेले होते. संभाजी महाराजांना पकडलं गेलं, ते कसं पकडलं गेलं, काय पकडलं गेलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही. पण संभाजी महाराजांना पकडलं गेल्यानंतर जेव्हा त्यांना औरंगजेबाच्या समोर उभं केलं गेलं त्यावेळेस त्यांना 3 अटी घातल्या गेल्या. पहिली अट की आमच्या राज्यात तुला कोण कोण सामील आहे ते आम्हाला सांग. दुसरी अट की तुझ्या किल्ल्यांवरती कुठल्या किल्ल्यावरती तुझा स्वराज्याचा खजिना ठेवला ते आम्हाला सांग. आणि तिसरी अट की माझा धर्म स्वीकार कर किंवा इस्लामचा स्वीकार कर, मी तुला जिवंत सोडायला तयार आहे. हे मी जे काही सांगतोय हे मी माझ्या मनाचं सांगत नाही किंवा मला वाटलं किंवा मला काहीतरी संभाजी महाराजांचा धर्मवीर म्हणायचे म्हणून मी सांगत नाही. हे जे मी सांगतोय हे आपले जे इतिहासकार आहेत, वासी बेंद्रांपासून सगळ्यांनी, कमल गोखले असतील, सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आपण हा इतिहास वाचावा
कोणीतरी सांगतंय म्हणून आपण आंधळ्यापणाने तो विश्वास ठेवू नये. माझी तुम्हाला विनंती आहे, मी जे सांगतोय त्यातलं एक जरी वाक्य खोटं असेल किंवा तुम्हाला त्यातला एक जरी पुरावा पाहिजे असेल तर मला भेटा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण आपण इतिहास उघड्या डोळ्यांनी बघूया. संभाजी महाराजांना सांगण्यात आलं की तुम्ही इस्लामचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला सोडायला तयार आहोत. संभाजी महाराजांनी त्यांना उत्तर काय दिलं की तू माझ्या धर्माचा स्वीकार, मी तुझ्या धर्माचा स्वीकार करणार नाही. कारण की त्यांना जे शिवाजी महाराजांचं मोठं कार्य होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांनी, ते जे हिंदूंसाठी राज्य केलेलं स्थापन केलं होतं, त्यांना हे माहिती होतं की जे शिवाजी महाराजांनी आयुष्यभरात कमवलंय ते आपण क्षणभरात गमवू. म्हणजे बरेचदा भिडे गुरुजी आम्हाला सांगतात की जेवढे मावळ्यांचं बलिदान झालं किंवा शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य वेचलं हिंदवी स्वराज्यासाठी, त्याच्यापेक्षाही संभाजी महाराजांचं बलिदान मोठं आहे. तर तुम्ही म्हणता अरे मग काय बाजीप्रभूंचं नाही का, तानाजी मालुसरेंचं नाही का, बाकीचे जे अनेक शेकडो मावळे ज्ञात अज्ञात आपल्याला दारावरती पडले त्यांचं बलिदान काही श्रेष्ठ नाहीये का, संभाजी महाराजांचं श्रेष्ठ कसं? पण एक साधा विचार करा, औरंगजेबासमोर जर संभाजी महाराजांनी त्याच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर या सगळ्यांच्या बलिदानाची किंमत किंवा या सगळ्यांच्या कष्टाची किंमत शिवाजी महाराजांच्या सह एका क्षणार्धात शून्य झाली असते. त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलेलं आहे ते तुमच्या आमच्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज आपण इथं जमतो आहोत. सर्वांना हीच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने इथे जमलं पाहिजे. शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं आपण काहीतरी देणं लागतो. काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की आता 350 वर्ष होऊन गेली किंवा 400 वर्ष होत आली, औरंगजेब मेला, अफजल खान मेला, आता काय एवढं आपलं शिवाजी महाराज संभाजी महाराज असं करण्याची गरज आहे. पण एक सांगतो, जो समाज इतिहासातून काही शिकत नाही ना तो समाज कायम गाडला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपण इतिहासातून शिकलं पाहिजे की आपण आपल्या धर्माविषयी किती जागरूक असलं पाहिजे. आपण आपल्या धर्माची निष्ठा प्रत्यक्ष कृतीतून दाखवली पाहिजे. आज तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटणार नाही सांगितलं तर की भारतामध्ये जेव्हा केव्हाही आतंकवादी पकडण्याची कारवाई किंवा छुपे आतंकवादी स्लीपिंग सेल्स म्हणतो आपण, ते पकडण्याची जेव्हा कारवाई होते, जी 10 मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये 6व्या ते 7व्या क्रमांकाला पुण्याचं नाव असतं. आपण ज्या पुण्यामध्ये राहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, त्या पुण्यामध्ये आतंकवादी सापडतात की जे भारतात राहून भारताच्या विरुद्ध कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडनं पैसे घेतात आणि इथं त्यांचं स्लीपिंग सेल्स चालवतात. तिथली माहिती तिकडे पुरवायची. त्याच्यामुळं आपण खूप सुरक्षित आहोत या भावनेतून आपण बाहेर येऊयात. आपण सुरक्षित नाही. आजही पाकिस्तान भारताचा सामना झाला, परवा दिवशी पाकिस्तानने जर तो जिंकला असता तर ह्याच पुण्यामध्ये काही एरियांमध्ये फटाके फुटले असते. मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, पण ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या धर्माविषयी जागरूक राहूया. आपण आपल्या धर्माविषयी जागरूक, आपल्याला कोणाच्या धर्माला शिवाय द्यायचं नाही किंवा कोणाला हे करायचं नाही. आपण आपल्या धर्माविषयी जागरूक राहूया. संभाजी महाराजांनी त्यांचा धर्म टिकवला, त्यांनी कोणाला हे केलं नाही. तसंच आपण आपल्या धर्माविषयी जागरूक राहिलो ना तर आपल्या वाटेला कोणी जाऊ शकणार नाहीये. एवढं आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे. 350 वर्षानंतर पण पाकिस्तान आणि बांगलादेशच्या रूपाने औरंगजेब आणि अफजल खान जिवंत आहेत. म्हणजे ज्या पाकिस्तानमध्ये आणि ज्या बांगलादेशमध्ये आज खायचे बांधलेत त्या क्षेपणास्त्र आणि न्यूक्लिअर बॉम्बची धमकी आपल्याला आधीमध्ये देत असतात. त्याच्यामुळं औरंगजेब आजही जिवंत आहे. जो फटाके फोडतोय, जो स्लीपिंग सेलमध्ये काम करतोय, जो आपल्याला क्षेपणास्त्राची धमकी देतोय, जर औरंगजेब जिवंत असेल, अफजल खान जिवंत असेल तर एकच उत्तर आहे, शिवाजी आणि संभाजी बीजमंत्र. शिवाजी आणि संभाजी रक्तगटाचा आपल्याला समाज तयार केला गेला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपण म्हणतो उपासनेतून सगळं मिळतं. आपण कुठली तरी उपासना करत असतो, एखाद्या देवाचं आराध्य असतं. आपण का करतो उपासना? तर त्या उपासनेतून आपल्याला धैर्य मिळत असतं. एखाद्या विचाराविषयी, एखाद्या कृतीविषयी आपण कुठेतरी उपासना करतो किंवा मला चांगले मार्क मिळू दे, माझं घर होऊ दे, मला काय आणखी काय करायचं व्यवसायामध्ये हे करू दे, आपण कुठे देवाची उपासना करतो. तसं आपल्या धर्मरक्षणासाठीची जी उपासना आहे ती म्हणजे धर्मवीर बलिदान मास आहे. त्याच्यामुळे आपण धर्माविषयी जागरूक राहू, धर्माविषयी एकनिष्ठ राहू. जे आपल्या शिवाजी महाराजांनी शिकवलंय, संभाजी महाराजांनी शिकवलंय तोच आपण पुढे परिपाठ चालवूयात. आणि नित्यनियमाने सायंकाळी 8:30 वाजता येऊ. 2-3 दिवसामध्ये तुमचे प्रेरणामंत्र, ध्येयमंत्रही पाठ होतील, ते आपण सामूहिक घेऊ. 10 मिनिटांमध्ये आपली श्रद्धांजली संपणार आहे. वेळेत येऊ, वेळेत जाऊ, म्हणजे कोणाला अडचण राहणार नाही, एवढं सांगणं आहे. कोणाला काही याच्याविषयी शंका असेल तरी विचारा, मी तुमच्या शंकांचं उत्तर द्यायला इथे आहे. कोणाला काही विचारायचं का? जेव्हा वारले होते त्यावेळेस मी साधारण वर्षभर त्यांना जी भाजी आवडायची किंवा मला जी भाजी आवडायची ती सोडली होती.
का सोडतो? कारण की ती गोष्ट जेव्हा आपली ग्रहण करायची किंवा त्या गोष्टीची आपल्याला जेव्हा गरज लागेल त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येईल. तसं बलिदान मासामध्ये आपण संभाजी महाराजांचं स्मरण आपल्याला नित्य राहावं म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी एखादी गोष्ट सोडावी आणि एखादी गोष्ट चांगली गोष्ट अंगीकारावी. तर सोडायची कुठली गोष्ट आपल्याला की ज्या गोष्टीमुळे आपल्याला नुकसान होतं. आपण चहा भयंकर पितो, चहाचा आपल्याला शरीराला काही फायदा आहे का हो? खरं खरं सांगायचं तर आपण चहा सोडू शकतो किंवा आपण गोड सोडू शकतो. काही जण चप्पल सोडतात. चप्पल सोडल्याने काय होतं तर आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्याला क्षणाक्षणाला संभाजी महाराज आठवतात. काही जण मुंडन करतात की बाबा मुंडन केल्यामुळे आपल्याला संभाजी महाराज स्मरणामध्ये राहतात. त्याच्यामुळे आपण कुठली तरी एक गोष्ट सोडूयात ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा नाही किंवा जी गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे आणि एखादी चांगली गोष्ट स्वीकारूया. स्वीकारायची काय आहे की आपण व्यायाम स्वीकारूया की बाबा मला मी व्यायाम करत नाही पण बलिदान मासामध्ये सुरुवात करणार. जी तुम्हाला वाटते की ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ती गोष्ट आपण स्वीकारायची आहे आणि एखादी गोष्ट आपल्याला त्यातनं हे करायची आहे. जसं चहा सोडणं असेल, काही जण नॉनव्हेज बंद करतात, काही जण चप्पल सोडतात, काही जण मुंडन करतात. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही आज रात्रभर विचार करा. उद्या बलिदान मासा आल्यानंतर संभाजी महाराजांच्या समोर शपथ घेऊन ती गोष्ट 1 महिन्यासाठी सोडायची आहे म्हणजे आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे?